या देहामध्ये देह आहे तोपर्यंत माझ्या शंकर भगवान परमात्म्याला सोडणार नाही. मागचा डाव अर्धा होता पण आता पूर्ण आहे. आताचा डाव सोडणार नाही. रस्ता मोकळा करून ठेवा इकडच्या साईड. चला गाईड नाही चला. आणि म्हणून पुढे हळूहळू पार्वती माता तरुण अवस्थेमध्ये वाढू लागली. एकदा नारद आली, हिमालयाने नारदांनी पार्वती मातेने आणि पार्वती मातेचं भविष्य पाहण्याकरता महिला मातेने आणि हिमालयाने विनंती केली. नारदाने भविष्य सांगितले. भविष्य सांगत असताना सांगितलं, महाराज सांगितलं भविष्य बघत असताना नारदांनी काळजी करू नका. तर थांबून घेऊ मी. 1 कोटी विलक्षण रेषा होती. म्हटलं हिला जो पती मिळेल, हिला मिळणारा पती योगी दिगंबर असेल आणि योगी दिगंबर अवस्थेमध्ये प्राप्त होणारा हिला मिळणारा पती योगी असेल. निष्काम असेल, त्याला माय नाही. पार्वती मातेचं भविष्य सांगते कोण? नारदजी. हिमालय आणि महिनीने सांगितलं, नारदाच्या हातात हात दिला. म्हणजे माझ्या मुलीचं भविष्य सांगा. हा हातात घेतला पार्वती मातेचा आणि भविष्य सांगायला सांगितली. 1 कोटी विलक्षण रेषा दिसली. म्हटली हिला जो पती मिळेल तो योगी दिगंबर अवस्थेमध्ये राहणार असेल, निष्काम असेल आणि निष्काम कर्मयोगी येणारा असेल. त्याला माय नाही, त्याला बाप नाही आणि माय नसलेला बाप नसलेला निष्काम कर्मयोगी अवस्थेतला एक साधू सुद्धा आणि आमंत्रण वेळ धारण केलेला आहे. या ऐकून हिमालयाला आणि महिला मातेला गुरु झाले महाराज. सर्व लक्षण भगवान लक्षण आणि पार्वतीने चाललं. पार्वती माता प्रसन्न झाली. देवाचं भेट लागलं महाराज. लक्ष देऊ लागली. अखंड महादेवाचं भजन करू लागली. देवाची हिमालय व महिना दुःखित झाली. आमचा जावई कसा मिळेल म्हणून प्रत्येक आईबापाला एक संदेश आहे महाराज. आणि म्हणून निष्काम कर्मयोगी असणारे ते साधू या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. श्री जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य श्री 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 1008 महामंडलेश्वर श्री शांतिगिरी महाराज आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये दाखल झाले. तुमचं आमचं भाग्य आहे महाराज. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मंगिरी बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मंगिरी बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले बाबा आले बाबा आले हो. सद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबा आले हो. बाबा आले बाबा आले बाबा आले हो. सद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबा आले हो. आता साऱ्यांनी नवल आज सत्तेची जाणवल. मला साऱ्यांनी नवल आज सत्तेची जाणवल. माझ्या मंगिरी बाबाना मला माणूस बनवल. माझ्या शांतिगिरी बाबाना मला माणूस बनवल. माझ्या शांतिगिरी बाबाना मला माणूस
देहा मनमुद्रक भंगार नसिरा नाविकाराने वल पाडीले खिंडार अलभार्याने नबल किती जाणवल अलभार्याने नबल किती जाणवल माझ्या मोरगिरी माझ्या संगिरी माझ्या मोरगिरी बाबाला मला मातुक बनवलं माझ्या संगिरी बाबाला मला मातुक बनवलं जनार्दन जनार्दन सद्गुरु बाबा जनार्दन 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 सद्गुरु बाबा जनार्दन हे मनाई बाबा जनार्दन मोरगिरी बाबा जनार्दन मोरगिरी बाबा जनार्दन सद्गुरु बाबा जनार्दन हे जनार्दन जनार्दन बाबा जनार्दन जनार्दन स्वामी महाराज की जनार्दन स्वामी महाराज की नमः पार्वती पते हर 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 महादेव. आणि म्हणून आज किती भाग्य महाराज तुमचं आमचं. आज पूजनीय प्रातस्मरणीय जनार्दन स्वामी महाराजांचे भटशिष्य श्री 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 1008 महामंडलेश्वर श्री शांतिगिरी बाबा आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून बाबांचं स्वागत करा. आणि विशेष आदरणीय बाबाजी आज आमच्यामध्ये अशा वेळेला उपस्थित झाले की आज या ठिकाणी आता पुढच्या काही 15-20 मिनिटात शंकर पार्वतीचं महादेवाचा विवाह होणार आहे. आणि म्हणून अपेक्षा आहे की तोपर्यंत आपण थांबाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढचा कार्यक्रम आपला होईल. आणि म्हणून हिमालय आणि मैना मातेने हात हातामध्ये घेतला. पार्वती मातेचा हात दिला नारदांच्या हातामध्ये आणि सांगितलं म्हटले माझ्या मुलीचं भविष्य सांगा. म्हटलं भविष्य सांगा. हात हातामध्ये घेतला नारदाने. एक विलक्षण रेषा होती. म्हटलं हिला जो पती मिळेल तो योगी दिगंबर अवस्थेमध्ये राहणारा असेल, निष्काम असेल, त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याने अमंगळ वेश असा धारण केलेला असेल. मैना माता दुःखीत झाली महाराज. पण हे सगळं पार्वती माता लांबून ऐकत होती. आणि ऐकल्यानंतर पार्वती मातेला अंतःकरणातून आनंद निर्माण झाला. आणि अंतःकरणातून आनंद निर्माण झाल्यानंतर मैना माता दुःखीत झाली, पार्वती माता आनंद झाली. म्हटले नारदांनी हे जे काही सगळं रूप सांगितलंय की सगळं वर्णन माझ्या महादेवांचं म्हटलं. आणि म्हणून आनंद झाला महाराज महादेवांचं वर्णन ऐकल्यानंतर. आणि मग माझ्या पार्वती मातेने तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि तपश्चर्या करत असताना सांगितलं काळजी करू नका, हिला जो पती मिळणार आहे तो जरी अमंगळ वेश धारण करणार असेल पण देवादिदेव सब देवन का देव बाबा महादेव हा हिच्याशी विवाह करतील. त्याच्यामुळे काळजी करू नका. पार्वती माता स्वतःला मैना मातेला सांगितलं म्हणजे तुम्हीच जगदंबेला विनंती करून मला तुमच्या उदरी मागून घेतलंय. आणि तुमच्या उदरी मागून घेतल्यानंतर मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली. आणि मग सगळे देव देवतांनी विनंती केली. गेलेत. हिमालय व मैना सर्व आनंदित झाले. तेव्हा इच्छा निर्माण झाली माझ्या मुलीने एवढी तपश्चर्या का करतेय, कशासाठी करतेय. आणि मग पुढे पार्वती मातेने घोर तपश्चर्या केली. का कशासाठी? चांगला वर मिळावा, चांगला पती मिळावा. परंतु मैना मातेच्या मुलीने पार्वती मातेने आधीच अंतःकरणामध्ये भावना ठेवली होती की मला जो वर मिळणार आहे, मला जो पती मिळणार आहे तो देवादी देव फक्त महादेवच असणार आहे. त्याच्यामुळे मला वेगळी चिंता करण्याची गरज नाही. आणि म्हणून
सगळे देव देवता शिवजी भगवान परमात्म्याकडे देवाला सांगितलं, म्हणजे देवा, मागच्या जन्मामध्ये सती माता योगाग्नीमध्ये विलीन झाली, पुन्हा या अवतारामध्ये हिमालय आणि महिन्याच्या पोटी पार्वती मातेने अवतार घेतलाय जगदंबेने. आता ती जगदंबा घोर तपश्चर्या करते. कृपा करून तुम्ही विवाहाला तयार व्हा. आता वास्तविक पाहायला गेलं पहिला विवाह झाल्यानंतर महादेव म्हटले, बाबा मागचा अनुभव मला फार वाईट आहे. तुमचा काय, नवीन लग्न झाल्यावर फार आनंद असतो महाराज, पण एकदा की हळूहळू सुरुवात झाली, सुरुवातीला इतका आदर असतो पतिदेवांचा, नंतर तो पती तो डब्बा घेऊन गिरणीवर, पती हंडा घेऊन पाण्याच्या नळावर, पती हाच परमेश्वर. सांगू तुम्हाला, माझ्या संतांनी उदाहरण दिलंय, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेची देवावर सत्ता आहे महाराज. बघा तुम्ही दत्तचरित्र बघा, अनुसया मातेचं चरित्र बघा, ब्रह्मा विष्णू महेश तिघही आले, अहंकार झाला होता ना यांना. जगात सगळ्यात पतिव्रता कोण सिद्ध करून दिली, तर ती माता सिद्ध करून दिली महाराज, अनुसया. त्यानंतर एका मार्गाने सर्व गुण संपन्न धर्मनियुक्त वरुण वायू कुबेर ईशान चंद्र सूर्य भृगो अनुमन भ्रमत आगमन झालं. सगळ्यांना शिवजी पाहत होते, आणि शिवजी पाहत असताना आता उत्कंठा वाढली होती महाराज, की आता शिवजी विवाहाला तयार झाले. शिवजी विवाहाला तयार झाल्यानंतर आता भगवान शंकर परमात्मा विवाह करण्याकरता तयार झाले. तिकडे हिमालयाने आणि मैना मातेने सुद्धा लग्न करण्याकरता होकार दिला. दोघांमधून थोडीशी जागा सोडून द्या. आता बसलेले जे आहेत का, थोडी जागा सोडून द्या तुमच्या दोघांच्या मधून. आणि विवाहाला तयार होत असताना आता सगळेजण, प्रत्येक देवदेवता तयार व्हायला विवाहाला. फक्त जागा द्या, बोलू नका, फक्त लक्ष द्या. माय पार्वती माता विवाहाला तयार झाली, महादेव सुद्धा विवाहाला तयार झाले. परंतु तयार झाले, तयार झाल्यानंतर सगळ्यात पहिले सगळे देवदेवता तयारी करायला लागले. कुठे येण्यासाठी, लग्नाला येण्यासाठी. श्री विष्णू परमात्मा आपल्या पद्धतीने मस्त छान तयारी करून, आता सब देवांचा देव महादेव त्यांचं लग्न आहे, म्हणून महादेवाच्या लग्नाला सगळ्या देवदेवता निघाल्या. श्री विष्णू भगवान परमात्म्याने तयारी केली, आणि तयारी केल्यानंतर पुढे ब्रह्मदेव तयार झाले, आणि ब्रह्मदेव तयार झाल्यानंतर सगळेजण एका मागोमाग निघाले महाराज. सगळ्या देवता निघाल्या, सगळ्या एका मागोमाग. कुबेर ईशान इंद्र चंद्र सूर्य भुगी अन्य मुनी बृहस्पती यांचं आगमन झालं. आणि आगमन झाल्यानंतर इकडे मैना माता विचार करतात, म्हटले अरे वा, मला जावई किती सुंदर दिसतो म्हटलं. कारण प्रत्येक सासूला असं वाटतं की आपला जावई जगाच्या पाठीवर सगळ्यात अप्रतिम अति सुंदर असावा, असंच वाटतं सगळ्यांना. मला वाटतं मी काल सांगितलं की नाही माहित नाही, नाकेचा मोती ठेवी गहाण पण राखे जावयाचा मान. जावई असतो मला, तो शेमड्या का असेल, पण जावयासाठी काय पाहिजे. आणि म्हणून हे सगळं, हा माझा जावाई असं वाटलं. पहिले सगळ्यात पहिले विष्णू दिसलं डोळ्याला, आणि विष्णू दिसल्यानंतर
सगळे देवदेवता लग्नाला येण्याकरता तयार झाले. देवदेवता आणि विष्णू आले, बघितलं, म्हटले हेच माझे जावई आहेत का? तेवढेच बाकीचे म्हटले नाही, हे तुमचे जावई नाही, अजून जावई पाठीमागून यायचे म्हटले. आणि निघाले महाराज. पाठीमागून ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव आल्यानंतर मैना मातेला म्हटले की हेच माझे जावई आहेत का? पण पुन्हा सांगितलं, म्हटले हे पण तुमचे जावई नाही. कारण श्री विष्णू परमात्मा दिसायला इतके सुंदर होते महाराज. नीलवर्णीय शरीर होतं माझ्या श्री विष्णू परमात्मा. आणि वर्णीय शरीर असणाऱ्या माझ्या विष्णूला पाहून मैना माता मोहित झाल्या. म्हटले माझा जावई किती सुंदर आहे. सांगितलं कोणीतरी, म्हटले हे तुमचे जावई नाही. निर्मूळ झाला महाराज. पुढे बाकीच्या देव देवता देवी सगळ्या विवाहाला येण्याकरता निघाल्या. आनंद वाटायला लागला. सगळ्यांना आनंद वाटत होता. पण मैना माता विचार करत होती, सगळे देव देवता देवी देवता येत आहेत, पण अजून माझ्या पार्वतीचा होणारा पती महादेव का बरं येत नाही? तो दिसायला कसा आहे? कारण नारदांनी सांगितलं होतं अमंगळ आहे. त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याला स्वतःच घर नाही, त्याला राहायला जागा नाही, घालायला कपडे नाही. मग आता माझा महादेव माझ्या पार्वतीचा पती कसा दिसत असेल? तर लग्नाला येण्याकरता सगळ्या देवदेवतांनी तयारी केली. माझे महादेव बिचारे समाधिस्थ बसलेले होते. आणि माझे महादेव समाधिस्थ बसले. कोणीतरी येऊन सांगितलं माझ्या महादेवाला. समाधी उत्थान पाहून महादेवाला 2 हात, तिसरा मस्तक नमन केलं आणि सांगितलं, म्हटले तुमचा विवाह आहे, तुम्ही समाधीस्थ बसलेला. म्हटले तयारी करा. तर महादेव म्हटले मी काय तयारी करायची? मग कुणीतरी धावत पावत गेलं. भगवान महादेवाचा मेकअप करायला सुरुवात झाली. भस्म आणण्यात आला. देवाच्या सर्वांगाला भस्म लावण्यात आला. दुसरा सेवक पळत पळत गेला. कानात कुंडल पाहिजे. मग काय करावं? कुंडल मिळत नाही. 2 विंचू धरून आणले, कानात लावले, नांग्या उलट्या झाल्या, कुंडल तयार झाले. तिसरा सेवक पळत पळत गेला. गळ्यामध्ये काहीतरी पाहिजे सुवर्णाचं, काही भेटलं नाही. सर्प दिसला, टाकला गळ्यात. अमंगळ वेळ धारण करताना माझा महादेव निघाला. महाराज यमराज सुद्धा आपल्या वाहनाने तिथं लग्नाला होते. रेड्यावर बसून त्यांनी सुद्धा रेडा स्वच्छ केला होता लग्नाला जायचं म्हणून. पण ज्यांचं लग्न आहे तेच मागे. आणि निघाले महाराज माझे महादेव लग्नाला येण्याकरता. आणि महादेवाची वरात कशी असेल महाराज? महादेवाची वरात काही अशी तशी नव्हती तुमच्या आमच्यासारखी चांगले कपडे घालून. भूते वेताळ नाच होती सगळीकडे. आजूबाजूला सगळे भूत वेताळ होती महाराज. आणि ही भूते वेताळ सगळी जो तो आपापल्या पद्धतीने. नंदी निघाला. सगळे भूते वेताळ निघाले महाराज महादेवाच्या लग्नाला. इकडे मैना माता म्हणते अजून कसा जावा येत नाही, अजून कसा जावा येत नाही. आणि करता 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 सगळ्या देवदेवता येऊन गेल्या. पण मैना माता उदास झाल्या. माझ्या सीते, माझ्या पार्वतीचा पती देवादिदेव महादेव कधी येईल? आणि हे वाट पाहतात महाराज. वाट पाहत असताना तेवढ्यामध्ये महादेवाची सगळी वराडी मंडळी आली. आणि एक करुणा झाला. पृथ्वी ताळनाथी, पृथ्वी ताळनाथी, पृथ्वी ताळनाथी, पृथ्वी ताळनाथी. पृथ्वी ताळनाथी, पृथ्वी ताळनाथी, पृथ्वी ताळनाथी, पृथ्वी ताळनाथी.
उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती उठले ताळनाथी उठले ताळनाथी उठले ताळनाथी उठले ताळनाथी उठले ताळनाथी उठले ताळनाथी आई रे बाराती मेरे भोलेनाथ की आई रे बाराती मेरे भोलेनाथ मेरे शंभुनाथ की मेरे भोलेनाथ की मेरे शंभुनाथ की मेरे भोलेनाथ की अशा पद्धतीने देवादिदेव महादेव आपल्यामध्ये विराजमान झाले. संपूर्ण त्यांची वराडी मंडळी आली. भूते बेताळे रातती हर्षयुक्त उमापती. माझा उमापती महादेव हर्षयुक्त झाला, आनंद झाला माझ्या महादेवाला. आणि आनंद झाल्यानंतर आता इकडे मैना मातेने माझ्या महादेवाला बघितलं आणि शिव्या द्यायला लागली. महाराज म्हटले तो कुठे भविष्य सांगणारा त्याला आला म्हटले माझ्याजवळ. तो म्हटला होता या जगाचं पालन पोषण करणारा तो देव त्याच्याशी विवाह होणार आहे. आणि म्हटले माझा महादेव जवळ गेली मैना माता, पूजा केली, महादेवाची पूजा केली. आणि महादेवाची पूजा करता करता पूजा करण्याकरता ताट हातामध्ये घेतलं, देवाजवळ गेली. आता पूजा करणार, कारण आता पर्याय नव्हता, कारण वराडी मंडळी सगळी आली होती, विवाह तर करावाच लागणार. म्हणून हातामध्ये आरतीचं ताट घेतलं आणि आरतीचं ताट घेतल्यानंतर चला पटकन नका वेळ घालू. ताट हातामध्ये घेतलं, महादेवाला कुंकुम घेतला, मस्तकावर लावला. आणि मस्तकावर लावत असताना तो गळ्यातल्या सापाने फुसकार सोडला एकदम. आणि मैना माता घाबरली, सरकली मागे, चक्कर आली, पडली मैना माता. मैना माता म्हटली बाई महादेवाच्या गळ्यात तर जिवंत साप आहे. हा भाऊ जर जिवंत साप घेऊन फिरतो तर माझी मुलगी पार्वती राहील कशी. मग म्हणते महाराज आणा त्याला ज्याने माझ्या मुलीचं भविष्य सांगितलं होतं. आणि मग नारदजी आले यज्ञशाळेमध्ये. नारदजी आल्यानंतर नारदांना सांगितलं, म्हटले नारदा तुम्ही तर म्हटलं होतं जगाचं भरण पोषण करणारा पालन करणारा देवादिदेव महादेव माझ्या पार्वतीचा पती होणार आहे. अरे हे तर अमंगळ वेळ धारण केलेला महादेव आहे. आणि मग नारदांनी सांगितलं, म्हटले काळजी करू नका, हे महादेवच तुमच्या पार्वतीचे पती होणार आहे. आणि म्हणून भगवान महादेवांना भोलेनाथांना विनंती केली की तुम्ही आता विश्वरूप प्रगट करा
आणि विश्वरूप महादेवांनी प्रगट केल्यानंतर आता पार्वती मातेच्या लक्षात आलं की हेच या संपूर्ण जगाचा कारभार चालवणारा हा देवता आहे, म्हणून आनंद वाटला आणि आता लग्नासाठी तयारी चालू करण्याची सुरुवात केली. महादेवांना वरती घेऊन या आधी 2 मिनिटाकरता आमचे हरिभक्त परायण, आमचे मित्र आणि आमच्यावर प्रेम करणारे, काशी क्षेत्रामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे असे हरिभक्त परायण विष्णू महाराज या ठिकाणी आदरणीय बाबाजींच्या सोबत आहेत. बाबाजींचा या ठिकाणी सत्कार होईल. सत्कार झाल्यानंतर आदरणीय विष्णू महाराज 2 मिनिटं आपल्याशी संवाद साधतील आणि संवाद साधल्यानंतर लगेचच या ठिकाणी महादेवाचा विवाह होईल. विवाह झाल्यानंतरच आपण सर्वांनी इथून जायचं ही सगळ्यांना नम्र विनंती. राम. पावन पवित्र श्रमिक नगर या पुण्यभूमी बोलू नका कोणीच. महाशिवरात्र आणि त्याचबरोबर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं 3 दिवसीय महिला कीर्तन अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं शिवपुराण कथेचा सोहळा संपन्न होतोय. भगवान महादेवांचा विवाह आपण लावतोय आणि योगायोग बघा किती महाराज. कोणतंही लग्न म्हणलं का आशीर्वाद द्यायला 2-5 जण राहतात पहिले, नंतरच मंगलाष्टक होतं. आज या पावन व पवित्र हृदयेश्वर महादेवांच्या पवित्र प्रांगणामध्ये ज्यांच्या आयोजनातनं नियोजनातनं हा 3 दिवसीय कार्यक्रम संपन्न होतोय. विशेषतः जागतिक महिला दिनानिमित्त आणि महाशिवरात्री निमित्त या कार्यक्रमाचा आयोजन नियोजन करणाऱ्या आदरणीय हेमलताताई दिनकर कांडेकर, त्याचबरोबर आदरणीय सविताताई करण गायकर आणि आदरणीय सुवर्णाताई श्रीराम मंडळ या मातृशक्तीचं प्रथम टाळी वाजून अभिनंदन आपण इथं करू. कार्यक्रम महिला जागतिक दिनानिमित्त आहेत, महाशिवरात्री निमित्त आहेत आणि कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सुद्धा महिला आहेत. म्हणून आज मी मनापासून लक्ष्मी, सावित्री, पार्वती स्वरूपात या तिघींचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आज हा सोहळा होत असताना हेमलताताई उभं राहा जरा सगळ्यांना. सविताताई तुम्ही पण या आणि सुवर्णाताई तिघी पण. एकदा या तिघींचंही टाळी वाजून अभिनंदन आपण करू. धन्यवाद देऊ. आणि या तिघींना धन्यवाद दिले पाहिजे का हा कार्यक्रम आयोजन करणं तसं तुमच्या दृष्टीनं सोपं आहे. तुम्ही या तिघांसारख्यांना सांभाळता येते काही कमी अवघड आहे का? म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या तिघींना मनापासून धन्यवाद देतो. बसा. ज्यांची कथा आपण श्रवण करतोय ते आदरणीय हरिभक्त परायण सोपान महाराज रावळगावकर. मी आदरणीय सोपान महाराजांचं मनापासून अभिनंदन करल. आम्हाला इतक्या दिवस एवढंच माहिती होतं का रावळगावचं चॉकलेट प्रसिद्ध आहे, पण आज माहित झालं का रावळगावचे महाराज सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणून आपण आदरणीय सोपान महाराजांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करू. त्यांना साथ संगत देणारे सर्व त्यांचे सहकारी या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि भगवान शिवांची कथा आपण सर्वजण त्या ठिकाणी श्रवण करताय. आज या कथेच्या निमित्तानं बाबाजींचा संदेश आपल्या सर्वांना हाच महत्वाचा असेल. कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता जर कोणती साधना महत्वाची असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. देवाच्या नावापुढे पाप शिल्लक राहू शकत नाही. तुम्ही देवाचं नाव श्रद्धेनं घ्या, नाही तर कसंही घ्या. जसं पेढा अंधारात खाला तरी काय लागतो? गोड. आणि प्रकाशात खाला तरी काय लागतो? गोड. विस्तवाला वाहून हात लावला तरी काय बसतो? आणि न कळत हात लावला तरी काय बसतो? चटका. तसं देवाचं नाव कसंही घेतलं तर त्याला पुण्यच प्राप्ती होते, यामध्ये अजिबात शंका नाही. सोपान महाराजांच्या माध्यमातून कथा श्रवण करत असताना तुमच्याकडनं भगवंताचं ते नामस्मरण करून घेत आहे. आणि बाबाजी सुद्धा जेव्हा जेव्हा जिथे जाता महाराज तर बाबाजी लोकांना एका मंत्राचा जप वह्यांमध्ये लिहायला लावतात. तो मंत्र आहे ओम जनार्दनाय नमः. कोणता मंत्र?
मोठ्यानं सांगा ओम जनार्दनाय. काही लोक इतके पापी असतात का तोंडच उघडत नाही त्यांचं. कोणता मंत्र? सोपान महाराज मला आठवलं म्हणून सांगतो. एक चांगला परिवार होता, मुलं चांगले धार्मिक होते, पण बाप मात्र नास्तिक होता. पोरांनी विचार केला आपल्या बापानं आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही, मरता मरता निदान देवाचं नाव तोंडात आलं पाहिजे. मग काय करायचं? बाप तर सांगून ऐकणार नाही, देवाचं नाव तर घेणार नाही. पोरं हुशार होते, त्यांनी अशी एक युक्ती लढवली. म्हणले आपण म्हाताऱ्याच्या रूम मध्ये धान्याच्या पोत्याची थप्पी लावू. धान्याचे पोते माहिती ना, थप्पी माहिती ना. कारण बरेचसे जण शहरातले म्हणून त्यांचा थप्पीचा काय संबंध दूर दूर पर्यंत. तर ते पोत्याची थप्पी लावू म्हणले. हेमलताताई एका पोरानं ठरवलं, जायचं ब्लेड मारायचं, पोतं फाडायचं. पोतं फाटलं म्हणजे धान्य खाली पडल. आणि म्हाताऱ्यानं पाहिलं म्हणून ते मोठ्यानं खवळलं म्हणत पोतं शिव. तोंडामध्ये काय येईल? शिव येईल. आणि म्हाताऱ्याच्या मरता मरता देवाचं नाव तोंडात येईल, असा विचार पोरांनी केला. थप्पी लावली. एक पोरग गेलं, ब्लेड मारलं, पोतं फाटलं, धान्य खाली पडायला लागलं. म्हाताऱ्यानं बघितलं कालांतरानं आणि मोठ्यानं ओरडलं. म्हणलं बाळू, तुला कळत नाही का? समोरचं पोतं फाटलेलं आहे, धान्य खाली पडतंय. पोरांना इतका आनंद झाला का आता बाप शिव म्हणाल आणि आपला बाप पुण्यवान बनल. पण काही लोक बघा किती पापी असतात. ते ज्या वेळेस फाडलं, पोरांना वाटलं आता शिव म्हणाल. म्हातारा मोठाल्यानं अगदी खवळलं आणि म्हाताऱ्यानं आवाज दिला. म्हणलं बाळू, तुला कळत नाही का? पोतं फाटलं, दामन आणि सुताळी आण आणि पोतं टाक. पण म्हातारा शिव म्हणलं नाही. काय म्हणलं? टाच. पण शिव म्हणलं. माझ्या मते तर टाच म्हणणार कोणीच नाही, सगळे शिव म्हणणारे, म्हणून सगळ्यांचं अभिनंदन. आणि महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे. प्रामुख्यानं तुमची कथा ऐकायला करण भाऊ, दिनकर दादा यासारखे माणसं बसणं म्हणजे महाराज पॉवरफुल आहे कथा सांगायला. कारण हे लवकर कोणाच्या बापाला न घाबरणारे लोक आहे. नाही, ते फक्त मीच बसू शकतो. आणि म्हणून आज मी या तिन्ही मातांना मनापासून धन्यवाद देतो का ज्यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं. आदरणीय करण भाऊ असतील, आदरणीय दिनकर दादा असतील, आदरणीय श्रीराम भाऊ असतील, तुम्हालाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आतापर्यंत आपण म्हणत होतो एका कर्तृत्ववान पतीच्या पाठीमागे पत्नीचा हात असतो. आज असंही उलट म्हणायला काही हरकत नाही, एका कर्तृत्ववान पत्नीच्या पाठीमागे पतीची साथ असते. म्हणून या तिघांचं सुद्धा टाळी वाजून अभिनंदन आपण करू आणि यांना मनापासून धन्यवाद देऊ. आणि जाता जाता सर्व श्रमिक नगरकरांना सांगतो, फक्त देव भक्ती करून उपयोग नाही, तर देवभक्ती बरोबर देशभक्ती सुद्धा आपण सगळ्यांनी केली पाहिजे. आणि देशभक्ती म्हणजे काय करायची? आता सगळ्यांना म्हणलं मिलिटरीत आता जाऊ शकत नाही, पोलीस बना तर बनवू शकत नाही. आणि बनले पोलीस, मिलिटरीत गेलेही सगळे, तर देशातल्या सगळ्या व्यवस्था कुणाच्या हातात आहे? राज्यकर्त्यांच्या. कुणाच्या हातात आहे? राज्य. बघा कोणती व्यवस्था घ्या, देशातली कोणती व्यवस्था घ्या, राज्यकर्त्यांच्या हातात आहे. आणि मग देशातली जर सगळ्या व्यवस्था राज्यकर्त्यांच्या हातात असतील तर श्रमिक नगरकरांनो, शिवाजीनगर परिसरातल्या नागरिकांनो, जर देशातली प्रत्येक व्यवस्था राज्यकर्त्याच्या हातात असेल आणि राज्यकर्ते जर राजकारणाच्या माध्यमातून निवडल्या जात असतील तर राजकारणात चांगले लोक पाहिजे का नाही? मोठ्यानं सांगा. पाहिजे ना? त्याची सुरुवात तुमच्यापासून करावा लागणार आहे पाहिजे म्हणल्यावर. आम्हाला राजकारणामध्ये जर चांगले माणसं पाहिजे असं आम्हाला वाटतं, पण चांगले माणसं येण्याचं धाडस करत नाही. कारण चांगल्या लोकांना वाटतं आपल्यावर टीका होईल, आपल्यावर आरोप होतील, आपल्याला बदनाम करतील. पण नाशिककरांनो, खरं संन्यासाचं काम काय असतं? महादेवाच्या लग्नाला तुमच्या लोकांचं काम नाही, खरं संन्यासाचंच काम महादेवाच्या लग्नाला आहे. आणि आज विशेषतः का बाबाजी त्या लग्नाला इथं उपस्थित आहे.
ही विशेषता आहे. कारण महादेव तर भोळं दैवत आणि मग चांगले माणसं आले पाहिजे, त्यांना आपण साथ दिली पाहिजे. म्हणून आम्ही सर्व भक्त परिवाराने एक नारा दिला आणि तो नारा आहे लढा राष्ट्र हिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा. शुद्ध राजकारण म्हणजे काय याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून नाशिककरांना माझं आव्हान आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नाशिक मध्ये काहीतरी परिवर्तन घडवायचंय. नाशिक ही त्र्यंबक राजाची भूमी आहे. नाशिक निवृत्तीनाथांचं समाधी स्थान आहे. नाशिक 12 वर्षानंतर येणाऱ्या कुंभाचं स्थान आहे. नाशिक मधनं गंगा गोदावरीचं उगम स्थान आहे. नाशिक बाल ब्रह्मचारी हनुमंताला जन्म देणारा नाशिक जिल्हा आहे. आणि एवढंच नव्हे तर शांतिगिरी बाबांसारख्या महापुरुषाला जन्म देणारा नाशिक आहे. ही नाशिकची ओळख आहे. पण सोपान महाराज दुर्दैव आहे, आज नाशिकची ओळख जगाच्या पाठीवर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दारूच्या कंपन्या असलेला जिल्हा आहे. हे मोठं दुर्दैव आहे. म्हणून आता नाशिककरांनी ठरवायचंय येणाऱ्या काळामध्ये नाशिकला कसे प्रतिनिधी पाहिजे. आणि मी त्याच्या पलीकडे जाऊन उघड सांगतो, नाशिकला कसा खासदार पाहिजे ते तुम्हाला ठरवायचंय. स्वार्थी पाहिजे का निस्वार्थी पाहिजे? महिलांना बोलू द्या जरा. स्वार्थी पाहिजे का निस्वार्थी? निस्वार्थी पाहिजे. सेवक पाहिजे जनतेचा का मालक पाहिजे? सेवक पाहिजे. देशभक्त पाहिजे का व्यक्तिनिष्ठ पाहिजे? देशभक्त पाहिजे. पैसे देऊन मत विकत घेणारा पाहिजे का सत्पात्री मतदान मागणारा पाहिजे? दमदाटी करणारा पाहिजे का प्रेमानं समजून घेणारा पाहिजे? मोठ्यानं सांगा ना. दारूच्या बाटल्या वाटणारा पाहिजे का सोडवणारा पाहिजे? मग हे सगळे गुण कुणामध्ये सांगा बरं? शांतिगिरी बाबांमध्ये. पक्क वाटतं ना. बाबा दारूच्या बाटल्या वाटणारे का सोडवणारे? मोठ्यानं सांगा ना. मग सोडवणाऱ्यांच्या मागं पळायचं का वाटणाऱ्यांच्या मागं पळायचं? सोडवणाऱ्यांच्या. वाटणाऱ्यांच्या मागे गेले तर आमचं काय जाणार आहे? तुमचेच नवरे पिऊन येणारे, तुम्हालाच हाता घालून काढणारे. मग आता विचार करायचा. आणि या वेळेस महाराज 550 वर्षानंतर अयोध्येमध्ये राम आला. लोक म्हणले राम आले, पण मी आज दाव्याने, मी कोणत्याच पार्टीचा पक्षाचा नाही, मी 3 वर्ष काशीत होतो. मी 3 वर्ष, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं बऱ्याच जणांनी, मी काशीत होतो. पण आज दाव्यानिशी सांगतो 550 वर्षानंतर राम अयोध्येमध्ये आले ना. करण भाऊ, रामांना सुद्धा अयोध्येमध्ये येण्याकरता उत्तर प्रदेशच्या राजगादीवरती एका संन्याशाची वाट बघावी लागली. मी कोणत्या पक्षाचा पार्टीचा तर मुळीच नाही. दादा ते कुठे आहे मला माहित नाही, पण ते आता आमच्या बरोबर आहे याची अजिबात चिंता नाही. आणि म्हणून आम्ही 20 वर्षापासून या नाशिकमध्ये, महाराज तुम्ही पण इथून पुढे प्रत्येक प्रवचनात सांगा, हनुमंताचा जन्म या नाशिकमध्ये झाला. 20 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय तिथं रस्ता व्हावा, हनुमंताच्या मंदिरात लाईट लागावा. तिथं कोण कोण अंजनेरी गडावर जायला हात वरती करावर. तुम्ही एवढे लोक झाले. हाय रस्ता जायला, हाय मंदिरात लाईट, आहे पाण्याची व्यवस्था. 20 वर्षापासून आम्ही सगळ्यांकडे पाठपुरावा करून करून थकलो. काय कुणाच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. शेवटी आम्हाला असं वाटलं, अंजनेरीच्या गडावर जन्माला आलेल्या हनुमंताची प्रबळ इच्छा आहे का माझ्या जन्मस्थानाचा विकास करण्याकरता माझ्यासारखाच बाल ब्रह्मचारी शांतिगिरी बाबांच्या रूपानं नाशिकच्या राजगादीवरती बसावा. आम्हाला लोकांनी काही कमी केलं नाही. गाड्या घेऊन द्यात्या, डिझेल टाकून द्यात्या, आश्रम बनवून दिले. बाबाला काय खासदार बनून पैसा नाही कमवायचा. आणि कमावलाय तरी द्यायचा कोणाला नंतर? तुम्ही कमावत्या, तुम्ही तुमच्या पोरांना देणारे. आमच्या मागं कोण आहे मागण पुढं? मग साधूचं जीवन काय राहतं? संन्यासी कोण? संन्यासाला पहिलं घरादाराचा त्याग करावा लागतो. लोकांना असं वाटतं जे सगळीकडे यशस्वी झाले त्यांनी लुंग्या लावून फिरावा, हे डोक्यातनं काढा. शांतिगिरी बाबा सायन्स साईटला शिकलेले. आमच्या अवीर मुक्तेश्वरानंद उभे राहा महाराज 2 मिनिटं. 70,000 रुपयाची नोकरी होती महाराजांना.
जर्मन, फ्रेंच आणि इंग्रजी चांगलं बोलतात. कोलगेट कंपनीत जॉबला होते. राजीनामा दिला कायमचा आणि बाबांचे साधक बनून आज या परंपरेमध्ये फिरताय. आचार्य विजयजी इथं उपस्थित आहेत. 22 लाख रुपये वर्षाचं पॅकेज होतं या माणसाला. 22 लाख रुपये. राजीनामा दिला आणि म्हणला जर राजकारणामध्ये चांगले माणसं येत असतील तर मी नोकरी सोडून कायमचा बाबांबरोबर फिरल अशा व्यक्तीचं अभिनंदन करू. ब्रह्मानंदजी आखेत उच्च शिक्षित आहे. मी तर काशीत शिकायला गेलेलो होतो, त्यामुळे तुम्ही आमच्या अवसानांवरती जाऊ नका. हे लक्षात घ्या, डोक्यातनं काढा एकदा. बाबा कोणी बनावं, जो घरदार सोडू शकतो. आणि जसं लग्न लावताना संस्कार असताना तसं संन्यास घेताना संस्कार आहे. संन्यासाला स्वतःचं पिंडदान करावं लागतं, स्वतःचं श्राद्ध घालावं लागतं, स्वतःचा दशक्रिया करावा लागतो. आणि संन्यासाला शपथ घ्यावी लागते का जगल तर जनतेकरता आणि मरल तर देशाकरता, तो खरा संन्यासी. आणि संन्यास घेतल्यानंतर खरं दान मागण्याचा अधिकार फक्त संन्यासाला आहे, खरं दान मागण्याचा. आणि माझं तर आव्हान आहे, जेवढ्यांना लोक सभा लढायची त्यांनी संन्यासी बनलं पाहिजे, तर दान मागण्याचा अधिकार आहे. कारण धर्मशास्त्रानं असं सांगितलं, खरा संन्यासाला दान मागण्याचा अधिकार आहे. हे धर्मशास्त्र सांगतं. मी शास्त्र सोडून बोलतच नाहीये. आणि म्हणून संन्यास घेताना एका हातात माळा दिल्या जाते, एका हातात शस्त्र दिल्या जातं. आणि सांगितल्या जातं ज्या ज्या वेळेस देशावरती संकट येईल त्यावेळेस संन्यासानं संन्यासी वृत्तीनं देशाला दिशा द्यायची राहते. म्हणून शुद्ध आणि प्रामाणिक हेतू घेऊन आम्ही पुढे चालतोय. मला विश्वास आहे यावेळेस नाशिककर नक्कीच एका सिद्ध संन्यासाच्या पाठीशी ताकदीनं उभे राहतील. नक्की ना? हा किंवा नाही मोठ्यानं सांगा महिला मंडळ. यावेळेस तुम्ही इतक्या दिवस नवऱ्यांचं ऐकून बटणं दाबले त्या मशीनचे, यावेळेस तुमचं ऐकून घरच्यांनी बटणं दाबले पाहिजे. एवढं डोक्यात ठेवायचं. कारण लोक जेवढं बाबाचं ऐकत नाही तेवढं बाईचं ऐकत्या. यांनी फोन नाही उचलला तर मी त्यांना फोन करतो. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज बाबाजींचं पूजन आपल्या सर्व आयोजन समितीच्या वतीनं यानंतर इथं होईल. मी आदरणीय दिनकर दादा कांडेकर, आदरणीय करण भाऊ गायकर आणि आदरणीय श्रीराम मंडळ, मी या तिघांना विनंती करन, या तिघांच्या शुभ हस्ते बाबाजींना पुष्पहार शाल देऊन तुमच्या तिघींच्या वतीनं हे बाबांचं पूजन इथं करतील. सोबतच आदरणीय हरिभक्त परायण आणि सुंदर शिव महापुराण कथा ज्यांच्या मुखातनं आपण ऐकतोय, लवकरच त्यांची कथा काशी आणि अयोध्येमध्ये सुद्धा होणार आहे. त्याचंही नियोजन चालू आहे. अशा आदरणीय सोपान महाराज रावळगावकर आणि सर्व मंडळी बाबाजींना शाल पुष्पहार देऊन बाबाजींचं स्वागत पूजन इथं करताय. एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. मनापासून या ठिकाणी धन्यवाद आपण देऊ. निष्काम कर्मयोगे शिवयोगे जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज उत्तराधिकारी महामंडलेश्वर भगवान की जय. म्हणून सगळे बाबांचं पूजन पार पडलंय. सातपूरकरांनो विचार करायचा, तुम्हाला दादागिरी पाहिजे का शांतिगिरी बाबा पाहिजे? शांतिगिरी बाबा. मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. बाबांचं पूजन इथं पार पडलेलं. एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन करू. आणि माझी विनंती आहे, बाबाजींच्या आज्ञेनं आदरणीय दिनकर दादा समोर उभे राहा, समोर आदरणीय दिनकर दादा कांडेकर आणि आदरणीय हेमलताताई दिनकर कांडेकर, त्यांचं जोडीनं लक्ष्मी नारायण पूजन आज आपण या ठिकाणी इथं संपन्न करू. जोडीनं उभे राहते तर समोर पूजनाला द्या हार. बाबांना जे शाल पुष्पहार यांनी दिलं ते आज आपण त्यांना देऊन त्यांचं पूजन या पर्वावरती आपण या ठिकाणी संपन्न करू. एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन आपण इथं करू, धन्यवाद देऊ. आणि मी यानंतर बाबाजींना विनंती करतो, बाबाजी या भगवान शिवांच्या विवाह प्रसंगी 2-5 मिनिटं मार्गदर्शन करतील, आशीर्वाद देतील आणि त्यानंतर विवाह सोहळ्याला प्रारंभ होईल. बाबाजी बोलतायत. आदरणीय दादांचं आणि ताईंचं जोडीनं लक्ष्मी नारायण पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय दिनकर दादा आणि आदरणीय हेमलताताई कांडेकर, एकदा परिवाराचं जरा जोरात टाळी वाजवून अभिनंदन आपण इथं करू, धन्यवाद देऊ. आणि करण गायकरांचा कार्यक्रम आतापर्यंत असा आहे, यांच्या कार्यक्रमाची कधीच आमच्याकडे तारीख नोंद नसते, कधीच नाही. आणि आतापर्यंत असा योगायोग जोडून येतो का तो कार्यक्रम 100% घडतो. म्हणून तुमच्या भाग्याचं, तुमच्या पुण्याचं
मी मनापासून अभिनंदन इथं करतो. बाबाजी 2-5 मिनिटं मार्गदर्शन करतील आणि नंतर पुढील विवाह सोहळा होईल. धन्यवाद. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम शांतिगिरी नमः. ओम शांतिगिरी नमः. ओम शांतिगिरी नमः. ओम शांतिगिरी नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय अमृतेशाय सर्वाय अच्युत केशव सत्यं जनार्दनं हंसनारायण अष्टकं नाम केशवं क्लेशनाशाय श्रीहरि पापनाशाय ध्यानमूलं गुरुर्मूर्ति मंत्रमूलं गुरुर्वाक्य पूजा सत्यं मंत्र सत्यं गुरुवाक्य सदा सत्यं अन्यथा शरणं नास्ति तस्मात् कारुण्यभावेन वक्रतुंड महाकाय निर्विघ्न गुरुमे देव सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी मनोदेवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूतमुख्यं गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुसाक्षात् परब्रह्म गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुसाक्षात् जनार्दन स्वामी. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. हृदयेश्वराय नमः. ओम हृदयेश्वराय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम हृदयेश्वराय नमः. हर हर महालक्ष्मी भगवान की जय. शिवदेव अलग निरंजन ओम जगद्गुरु. बघा शिवभक्तीचा महिमा बाबाजी एकच वाक्य सांगायचे, ज्यांनी शिवभक्ती नाही केली त्याची माय जग समजा. म्हणून आपण अत्यंत भाग्यशाली आहात की महाशिवाच्या निमित्ताने या नगरामध्ये सुंदर असं भगवान भोलेनाथाचं चरित्र त्या रूपाने या ठिकाणी कथा करणारे तपान महाराज रावळगावकर यांनी आपल्या शिवपार्वतीबद्दल सुंदर असं कथन वर्णन करून आपल्या पुढे साक्षर साध्या चरित्र उभं करण्याचा प्रयत्न केले. असे महाराज त्याप्रमाणे या कथेचं आयोजन करणार आहे की या कथेचे आयोजन करणारे श्रीमती हेमलता गिलकर गांडेकर, तसेच सौभाग्यवती सविता करण गायकर, सौभाग्य सुवर्ण श्रीराम मंडळ यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना लाभ प्राप्त झाला. म्हणून ज्यांच्यामुळे बघा आपल्याला लाभ प्राप्त झाला आणि या महाशिवरात्री निमित्ताने आपण पुण्यवान आणि भाग्यवान आपण बनलेला म्हणून टाळीवान सर्वांचं अभिनंदन वाटत सर्व धन्यवाद देतो. प्रथमतः मराठी संतांची भूमिके त्या संत परिवारातील संत निष्काम गुरुजी ओम शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या चरणी प्रथमतः साठवण धन्यवाद करूया.
ज्यांनी जसं त्र्यंबकेश्वरला बघा हृदयेश्वर महादेवाचं मंदिर आपल्या कार्यक्रमाला उभं केले, स्थापना केली. या नगरामध्ये बाबांनी येत्याचा वाचलं बघा, बाबांना आनंद झाला. येत्याचा बोर्ड तिला पाहिला आम्ही हृदयेश्वर मंदिर. आम्हाला लोक लक्षात नाही वाढ. नंतर इथं आलो यांनी सांगितलं इथे हृदयेश्वर मंदिर आहे म्हणून. असं म्हणत असं हृदयेश्वर आहे. कारण बघा आपल्याला हृदयेश्वर समजत नाही बघा. हा आतला हृदयेश्वर आपल्याला समजत नाही. आपण सामान्य जीव आहोत. म्हणून बाबाजी बघा त्या संतांनी आपल्याला बाहेरचा हृदयेश्वर या आपल्याला दाखवला. अशा हृदयाच्या चरणी वंदन करूया. या भूमीवरती जेवढ्या देवी देवता आहेत, जसं या शिवाजीनगर बाबाजींचा मूर्ती पण अधिष्ठान केली, त्याच्या चरणी वंदन करूया. त्याप्रमाणे या कथेच्या निमित्ताने या महाशिवराच्या कथेच्या रूपाने आपण सर्वांनी हा लाभ घेतला. ज्यामध्ये बघा आमचे गरण भाऊ उपस्थित आहे. त्याप्रमाणे गणगण भाऊ उपस्थित आहे. हां श्रीराम भाऊ उपस्थित. तसं आमचे ब्रह्मचारी हरमगदेश्वर ज्यांची आता ओळख आपल्या सर्वांना करून देण्यात आली केली. ज्यांनी काय केलं संपूर्ण जीवन म्हणजे आपल्या घरादार त्याग करून एका शिवयोगी संतांच्या अर्पण केलं. यांनी या देशाचे अर्पण केलं होतं. त्याप्रमाणे आता त्यांचं वर्णन केलं असे श्री विजयजी बघा यांनी सुद्धा लोक बघा या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी अनेक माध्यमात मग निवडतात की मग यांनी काय केलं ते सोडून दिलं. आणि या ठिकाणी देशभक्ती तर बघा किती देशभक्ती बरं किती बघा प्रेम आहेत आस्था आहेत. आणि म्हणून अशा या साधकांचं या ब्रह्मचर्याच्या टाळेवरून आपण अभिनंदन बघा त्यांचं केल्यासाठी. कारण की आपला देश को तीन सजावत आहे. काय देश के तीन सजावत आहे सती संतावर शिव. आणि मग या देशाची शोभा कोण वाढवतात. सती म्हणजे पतिव्रता स्त्री, सती संत, महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे संत. आणि शूरवीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, राणा प्रताप असतील, यांच्यामुळे या देशाचं नाव म्हणजे या महाराष्ट्र नाव उज्ज्वल आहे. म्हणून अशा महाराष्ट्रामध्ये आपण खरोखर भाग्यशाली वर्षात घेऊ. शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. सर्व या माता भगिनी म्हणजे बाबाजी म्हणायची पार्वती आदिवासी स्वरूप आहेत. कोणी रेणुका माता आहे, कोण रेणुका माता आहे, कोणी जगदंबा माता आहे, कोणी सरस्वती माता आहेत, कोणी पार्वती माता आहेत, कोणी सावित्री माता आहेत, कोणी अनुसूया माता. अशा अनेक वाच्या माता भगिनी उपनिषदात अशा आदिवासी सर्व माता भगिनीचा टाळ्यावर अभिनंदन करत धन्यवाद. ज्यांनी काही वेळ का होईना आपलं घर आता आपलं बंगला घर सोडून या कथेमध्ये प्रेमाने सदैव उपस्थित झालेले आहेत म्हणून त्यांनाही धन्यवाद द्या. असो की बघा बाबाजी बघा श्री जन्माबद्दल बघा वर्णन केलं बघा. आताच महाराजांनी सांगितलं तुका म्हणे पतिव्रता तिची. कारण बघा स्त्रियांचा सर्वात पहिला धर्म कसा आहे कारण महिलांमंडळ की पतिव्रताचा भाव तिचा पती तिला. तुम्हाला बघा परमेश्वर कोण आहेत महिलांना परमेश्वर कोण आहेत तुमचा पती बघा हा परमेश्वर आहे. हा ते बघा माता धर्म विचार प्रत्येक महिलामध्ये ऋण आवश्यक आहे. म्हणून दररोज बघा दर्शन बघा कोणाच घेतलं पाहिजे. महिलांनी दररोज दर्शन कोणाच घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे. पतिव्रताचा भाव तिचा पती तिला. हे पहिलं बघा धर्माचं बघा कर्तव्य स्त्रियांसाठी बघा बाबांनी केलं बघा. त्याप्रमाणे बघा स्त्रियांनी कोणाचं ऐकलं पाहिजे लक्षात बघा. दुसरा धर्म स्त्रियांनी कोणाचं ऐकायचं हा मुद्दा नीट लक्षात घ्या. पहिला मुद्दा लक्षात घ्या स्त्रियांनी शेजारणीचं कधीच ऐकायचं बघा. लताबाई कोणाचं ऐकायचं नाही. शेजारी कधीच ऐकायचं बघा. हां या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या ना सवितांनी सुवर्ण बाबांचा राशी बघा सुवर्ण कुंभ राशी आला त्यांचा पुण्याने बराच झाला बघा. कुंभ तुमचा भरून पुण्याने आता सविता सुवर्णबाईचा असं लक्षात घे. हां काय बाबा मला सांगत होते. हां महिलांनी कोणाचं ऐकायचं नाही. शेजारणीचं बघा अजिबात ऐकायचं बघा. बघा दुसऱ्या कोणाचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं नाही. माहेरच्याचं कधीच ऐकायचं नाही. म्हणजे बघा आई बाबाच्या कधीच ऐकलं लक्षात घ्या. आणि नातेवाईक सुद्धा ऐकायचं नाही. कारण काय बघा तुम्ही विवाह शास्त्रानुसार करण्यात आला की ब्राह्मणाच्या मंत्रघोषामध्ये तुमचा विवाह झाला. पहिलं बघा तुमचं कुळ काय होतं. तुमच्या वडिलांचं कुळ होतं पहिलं की लग्नाच्या अगोदर तुमचं कुळ काय दुसरं महिलांचं कुळ कोण होतं. वडिलांचं कुळ होतं लक्षात घ्या. मात्र जेव्हा विवाह संसार झाला प्रामाणिक मंत्र म्हणले तर तुमचं कुळ कोणतं तुमचं कुळ काय बदललं की नाही. तुम्ही कोणत्या कुळात गेल्या. पतिराजाच्या कुळात गेल्या. म्हणजे संपूर्ण जीवन कुठं समर्पण झालं पतिराजाच्या बघा कुळाशी. म्हणून कोणाचं ऐकायचं. शेजारणीचं ऐकायचं नाही. मायाच्या घरचं ऐकायचं नाही. नातेवाईकाचं ऐकायचं फक्त कोणाचं ऐकायचं. पतिराजाच्या घरच्यांचंच ऐकायचं. कोणाचं ऐकायचं आहे नाही.
लक्षात घ्या, ज्या महिला पत्याच्याच घरचं ऐकतील त्यांचा संसार कसा होईल, अवघाची संसार सुखात आनंदी बरील तिने लोक असा माहिती बघा बाबाजींनी सगळ्यांनी जर धर्माचं पालन जर केलं बघा त्यांच्या जीवनामध्ये बघा आनंद प्राप्त होतो, सुख शांती प्राप्त होत असेल. आणि म्हणून बाबाजी काय सांगायचे, पतीचा आदर बघा, बाईने कधी पतीला आदर करायची भाषा करायची नाही. हो असं जातं असं ते हे जाणार नाही, राहू दे बसू दे बरं का. बाबा काय सांगत होते, काय सांगत होते, हा पतीचा आदर म्हणजे महिलांनी पतीला कधीच अरे कार्याची भाषा करायची नाही बरं का. पतीला नावाने हाक मारायची नाही बरं का. तर पतीला जर पत्या नावाने हाक मारायची एक तर मुला मुलीच्या नावाने का देवाच्या नावाने, तर निश्चित बघा तुमचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार लक्षात घ्या. आणि मग याला म्हणतात पतीचा आदर, सेवेला सादर बरं का. आणि तिसरं काय भोकेल्याची आणि डोक्यावर बरं का, डोक्यावर हो डोक्यावर अहो भारताच्या राष्ट्रपती कोण होऊन गेल्या, प्रतिभाताई पाटील. लक्षात का, भारताच्या राष्ट्रपती कोण होऊन गेल्या, प्रतिभाताई पाटील, ज्या भारताच्या उच्चस्थ पदावर आरूढ होत्या. तो त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी खाली आला का, चॅलेंज बाबा लक्षात, चॅलेंज आहे का हो. स्वामी महाराज त्या स्त्रीला होता आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, कधी तिने आपला पदर राष्ट्रपती पदावर गेला लक्षात. म्हणून भारतीय नारी कोण लक्षण काय आहे, पतीचा आदर, सेवेला सादर, भुकेल्याची डोक्यावर ती भारतीय टाळ्यावर त्यांनी अशा रीतीने बघा. शेवटचा छोटा शब्द सांगा बघा, कारण प्रत्येक स्त्रीला काय वाटतं, आमचा संसार प्रेमाने आनंदाचा झाला, आमच्या घरामध्ये सुख शांती झालं, आमच्या पतीचं कधी पती आमच्या दोघे कधी भांडण होतं घेऊन बघा. प्रत्येक स्त्रीला वाटतं बरं का, आमचा कसा संसार झाला पाहिजे लक्षात घ्या. मग त्यासाठी काही बघा पथ्य पाळावं लागेल, काहीतरी पथ्य नेम करावं तरच बघा तुमचा संसार कसा होईल. कुछ पाणी गेले खुचपणा पडतं या उक्तीप्रमाणे. म्हणून बघा बाबांनी सुंदर उदाहरण दिलं बरं का, सुंदर उदाहरण महाराज बाबांनी कोणतं उदाहरण दिलं बरं. तर बघा बरं का, पती राजाने बघा जर कोणतेही जर काम करायचं असलं ना बरं का, करून भाऊ लक्षात घ्या, तुम्हाला कोणतेही जर काम करायचं असलं ना इतर कोणाचाही सल्ला घ्यायचा नाही बघा पाहिजे. पहिला सल्ला कोणाचा घ्यायचा, लक्ष्मीचा काढायचा व्हायचा बरं का, लक्षात घ्या. जिनकर भाऊ कोणतंही एखादं जर काम करायचं असलं ना इतर कोणाला विचारायचं नाही पहिला. कारण बाबाजी काय सांगा, तुमची मालकीन कोण आहे, हा लक्षात, तुम्ही त्याची तुमची मालकीन आहे. आणि म्हणून जर मालकीन जर तुमची स्त्री लक्ष्मी आहेत आणि म्हणून तिच्या आदेशाशिवाय जर तुम्ही काही जर केलं तर ते नीट होईल काम लक्षात घ्या. आणि म्हणून बाबांनी पहिलं काय सांगितलं, कोणतंही काम जर घरात करत असेल पती राजाला तर त्यांनी कोणा सल्ला घ्यायचा, कोणाला विचारायचं बरं का. तुम्हाला माणसाला लक्षात. बाबांनी बघा उदाहरण दिलं, आता महाशिवराची कथा जर भगवान शंकरात उदाहरण दिलं बघा. समुद्र मंथन झालं, काय झालं, समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन झाल्यानंतर अनेक त्यामुळे रत्न निघाले की रत्नाबरोबर काय निघालं आणि विष काय निघालं. समुद्र मंथनातून बघा विष निघालं. विष इतकं पॉवरफुल शक्तिमान होतं, ते जर पृथ्वी जर पडलं असतं तर पृथ्वी का भ्रष्ट झाली होती, एवढं सामर्थ्य त्या विषयामध्ये होतं. आणि म्हणून भगवान शंकरांनी काय केलं, ते आपल्या उठू नका, कोणीही उठू नका, पुढच्या 5 मिनिटात 5 मिनिटं राहिले. हा खापरामध्ये बघा, एवढा मध्ये शेवायची मात्र खापरामध्ये बघा ते काय केलं, पकडलं बघा. समुद्र मंथन गेलं, विष कुठे पकडलं का खापरामध्ये पकडलं. आता देव समर्थ बघा, ते घेऊ शकत होते, त्यांना विचार गरज नव्हती सुद्धा त्यांनी मात्र ते कोणाला विचारलं बघा, विष प्यायचं होतं तर आदेश कोणाच घेतला, कोणाला विचारलं बघा, पार्वतीला विचारलं. अगे पार्वती म्हणे विष घेऊ का, लक्षात घ्या. कोणी विचारलं, भगवान शंकर बघा मला. आपण तर विश्वाद्य विजय म्हणतो ना, नवीन आदिनाथ गुरु सगळ्या सिद्धार्थ असं म्हणलं सर्वांचा गुरु. अशा भगवान शंकर सुद्धा कोणाची परवानगी घेतली, कोणा विचारलं, अशा रीतीने बघा. पण बाबाजीने काय सांगणार लक्षात घ्या, जो कोणते बघा पतिरात एखादं काम करायचं असेल, ते सक्सेस व्हायचं असेल तर त्यांनी कोणाला विचारायचं, आपल्या मालकीनबाईला विचारून काय करायचं, पुढच्या कामाला लागायचं. जय बाबाजी, जय बाबाजी, जय भारत. या ठिकाणी आता लगेचच पुढच्या 5 मिनिटात विवाह सोहळा होईल. या सोहळ्यासाठी आपण सगळा ज्या विशेष काळाची आपण
या ठिकाणी वाट पाहता आहेत तो सोहळा लगेच अंतिम हॅलो ठिकाणावर या येऊन ठिकाणी थांबलेला आहे. बाबाजी परिवाराच्या वतीनं बाबाजींच्या शुभाशीर्वादानं आजची कथा जे आपल्या समोर सादर करताय सोपान महाराज रावळगावकर यांचा सत्कार जय बाबाजी परिवाराच्या वतीनं होतोय. आपण एकदा बाबाजींसाठी आणि महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवायला कमतरता करत जाऊ नका. मी लय वेळा तुम्हाला सांगितलेलं आपल्याला टाळीला बाबाजीने सांगितले जीएसटी लागत नाही. आपल्याकडे जीएसटी टॅक्स आहे. ते जीएसटी टॅक्स घालवायचे असेल तर बाबाजींसारखे संत राजकारणात आपल्याला निवडून द्यावे लागतील आणि बाबाजींना येणाऱ्या लोकसभेत आपल्याला पाठवावं लागेल. हेच बाबाजींना आपण या ठिकाणी शब्द देऊ. बाबाजी आपण आमच्या या शब्दाला, कारण मी मगाशी फोन केला बाबाजी आमच्याकडे आज शंकर पार्वतीचं लग्न आहे आणि तुमचे आशीर्वाद जर आम्हाला मिळाले तर फार चांगलं होईल. एका मिनिटात विष्णू महाराजांनी कुठलाही विचार न करता या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद दिले त्याबद्दल बाबाजींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बाबा आता 2 मिनिटं आपण थांबूनच जावं अशी विनंती आहे आपल्याला. चला या ठिकाणी मुलीचे मामा, मुलाचे मामा, नवरदेवाचे मामा, नवरीचे मामा कोण उभं राहते? चला मोठा भाऊ, मामाचा आहेर सगळ्यात मोठा राहतो बरं का मोठा भाऊ. केंद्रे साहेब ऐकू दे रे बाबा. या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये ऐका, 1 मिनिट. मोठ्या आनंदामध्ये देवादिदेव महादेवांची या ठिकाणी वरात आली आणि आता मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार्वती माता सुद्धा त्या लग्न मंडपामध्ये येण्याकरता तयार झाल्यात. पार्वती माता, आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा के मुझे ऐसे सजा दो, मुझे शिव शंभो की दुल्हन बना दो, मुझे शिव शंभो की दुल्हन बना दो. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा के मुझे ऐसे सजा दो, आणि मोठ्या आनंदामध्ये हे मुलांनो खाली बसा, तुम्ही बसा, खाली बसा. हॅलो 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 आहेत ना, हार आलेत का? हार चला अंतरपाठ धरा. ठीक आहे मामा पाठीमागे उभे, त्यांच्या हातात द्या अंतरपाठ. अंतरपाठ मामांनी धरा. एकी कोण. आणि मोठ्या आनंदामध्ये देवादिदेव महादेवांचं वराड आणि इकडे हिमालय आणि मैना मातेच्या माध्यमातून आलेलं वराड, या सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या आनंदाने विवाह सोहळा पार सुरुवात झाली आणि मंगलाष्टकांना सुरुवात झाली. वधूवरी शुभम बहुत शुभ लग्न सावधान, स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरीश्वरो सिद्धितो बल्लाळो मुरुडो विनायकमो चिंतामणी स्तेवरो लेनाद्री गिरिजात्मको सुवरदो विघ्नेश्वरो झरो ग्रामो रांजन संस्थिता गणपती कुर्या
सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान राजाभिमाक रुक्मणी नयनी देखो चिंता करे ये कन्या सगुण वरा रूपवरा गवना सिम्या देई दे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पो मने रोक्मा पुत्र वडील जाचे पुतने कोर्या सदा मंगलम शुभम भवतु शुभलग्न सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आधी लग्न घटी भगवे परवरा जाओ नियावरा गृह्योत्मी मधुपलगोचर कला सर्वदा केलरा दृष्टा वधुवरा करता दोहे करावे वारन श्री बहुगल परान करनी लक्ष्मी पते मंगलो सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान तदेव लग्नो सुजनो तदेव हारावरं नयवरो तदेव विद्यावरो नयवरो तदेव लक्ष्मीपते नमः सगळ्यांना विनंती आहे की एक मिनिट ऐका सगळ्यांना विनंती आहे इथे एक आता या श्रमिक नगर मध्ये काय वाजत गाजत या ठिकाणी एक गाणं लागणार आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी नाचायचंय ज्यांनी ज्यांनी आहेर आणलेला असेल तो आहेर या ठिकाणी एक झोळी असेल त्या झोळीमध्ये तो आहेर समर्पित करायचा आहे आणि आज जे जे लग्नाला होते या सगळ्यांना लगेच जेवण नाहीये 9 तारखेला जेवण आहे दुपारी 9 तारखेला यायचं सगळ्यांनी आज रात्री कीर्तन आहे त्या कीर्तनासाठी सर्वांनी उपस्थित राहा एक गाणं होणार आहे त्या गाण्यावर सर्वांनी नाचा तू आणि काय वाजत गाजत या श्रमिक नगरात नाही जाणार नाही चालू करा पटकन पटकन निघून जाते सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे देवाच्या लग्नात नाचण्याचा शिवमहापुराण की या श्रमिक नगरात काय भाजत गाजत सगळ्यांनी वर हात करायचे आहे सगळे संपूर्ण भाविक सगळ्यांनी वर हात करा